नमस्कार. तुम्ही दुसऱ्यांदा IVF करून बाळ करणार आहात का? तर आज आपण त्याच्याबद्दल जाणून घेऊया. तुम्ही पहिल्यांदा IVF सायकल केल्यानंतर तुम्हाला अपयश आलं किंवा पहिल्यांदा IVF सायकल केल्यानंतर त्याच्यातच यश आलंय, आता तुम्हाला दुसऱ्यांदा बाळ हवं आहे, असा प्रश्न अनेक जोडप्यांना असतो. चला आज जाणून घेऊया दुसऱ्यांदा IVF सायकलमध्ये बाळ होऊ शकतं का? तर दुसऱ्या IVFची गरज का बरं भासते? काही जोडप्यांना पहिल्यांदा IVF सायकल केल्यामुळे यश मिळत नाही. मग काहींना पहिल्यांदा IVF केल्यानंतर दुसऱ्या बाळासाठी IVF करायची गरज असते. तर त्याची कारणामध्ये पहिली सायकल अपयशी झाली असेल तर, किंवा जेनेटिक कारणामुळे एम्ब्रियो सिलेक्ट करणं आवश्यक आहे अशा केसेसमध्ये, किंवा एज आहे त्यामध्ये पुढची सायकल योग्य वेळेत करणं गरजेचं आहे, ही कारणं दिसून येतात. दुसऱ्या IVFमध्ये यश मिळण्याची शक्यता किती असते बरं? सध्या विज्ञानानुसार पहिल्या सायकलमध्ये फेल झालं तर दुसऱ्या सायकलचा परिणाम नाही, हे लक्षात घ्या. योग्य प्रोटोकॉल, योग्य एम्ब्रियो सिलेक्शन केलं तर दुसऱ्या प्रयत्नात यश मिळण्याची शक्यता बऱ्याचपैकी वाढते. एज आणि एग क्वालिटी या घटकांवर यशाचा परिणाम तर अवलंबून असतो. अनेक जोडप्यांना दुसऱ्या किंवा तिसऱ्या सायकलमध्ये यश मिळालेलं आम्ही पाहिलं आहे. दुसऱ्या IVFसाठी काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत बरं? तर पहिल्यांदा प्रिव्हियस सायकलचा रिव्ह्यू करणं गरजेचं आहे. पहिल्या IVF सायकलचा तुम्हाला पूर्ण अभ्यास करणं गरजेचं आहे. जर ती अपयशी गेली असेल त्याच्यामध्ये तुम्ही एम्ब्रियो क्वालिटी बघता, एंडोमेट्रियम लाइनिंग बघता, स्पर्म क्वालिटी बघता, लॅब कंडिशन बघता, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल ते दुरुस्त केलं जातं. दुसरं म्हणजे प्रोटोकॉल ॲडजस्टमेंट, म्हणजे हार्मोन्समध्ये डोसेस चेंज करणं, त्याचे ब्रँड चेंज करणं, क्वालिटी चेंज करणं, ब्लास्टोसिस्ट कल्चर किंवा ॲडव्हान्स एम्ब्रियो सिलेक्ट करणं, इरा किंवा जेनेटिक टेस्टिंग करणं, ह्या गोष्टी तुम्ही वापरू शकता. तिसरं म्हणजे एग डोनेशन किंवा स्पर्म डोनेशन. जर तुमचे स्वतःचे गॅमेट, स्पर्म, एग हे खराब असतील किंवा दुसऱ्यांदा IVF करायचं आहे, त्यामध्ये तुम्हाला कळालं तर तुम्ही डोनर एगचा पण विचार करू शकता. चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाईफस्टाईल आणि मेंटल हेल्थ. ह्याला पर्याय नाही आहे. स्ट्रेस फ्री राहणं, स्मोकिंग, अल्कोहोल बंद करणं, वजन कमी करणं, या IVFचा आउटकम मोठ्या प्रमाणात बदलतात. योगा, मेडिटेशन, काउन्सिलिंग ह्याचा लाभ बऱ्याच पेशंटला होतो. चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सावधगिरी आणि रियालिटी चेक असणं IVFमध्ये खूप गरजेचं आहे. दुसऱ्या IVFमध्ये यश मिळण्याची हमी ही नाही, पण योग्य कारण ओळखून जर प्रोटोकॉल चांगले मिळाले, मॉडर्न टेक्नॉलॉजीचा वापर केला आणि ह्यामुळे प्रेग्नन्सी होण्याची शक्यता नक्कीच वाढते. तर दुसऱ्या IVF सायकलमध्ये बाळ होण्याची संधी ही खूप आहे. संयम, योग्य मार्गदर्शन, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ह्या गोष्टी जर तुम्ही पाळल्या तर तुम्ही नक्कीच मातृत्वाचा आनंद घेऊ शकता. आणि तुम्हाला जर ह्याच्यापेक्षा जास्त इन्फॉर्मेशन हवी असेल तर, आणि तुम्हाला जर दुसऱ्यांदा IVFचा प्लॅन करायचा असेल तर नक्षत्राला नक्की भेट द्या आणि आम्हाला सबस्क्राईब करा. थँक्यू.